कंटिन्यू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कावेरी सीड कंपनीचे जे 055 व्हेरायटी आहे, हे गावरानी सेगमेंटमधलं जे टोमॅटो आहे, बघण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यात आलं ना. सर्वप्रथम तुम्हाला मी दादाचा परिचय होता. आप थोड़ा आप जोरों से नाम बोल दीजिए अपना. साहिर अली कयूम अली, ये गाव कौन सा आता आपका? तलेगाव देशमुख, तालुका दारवा, डिस्ट्रिक्ट यवतमाळ. तर शेतकरी मित्रांनो, आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण हे टोमॅटो चालू केलं आता 055. इथे बरेचसे प्लॉट आपले लागलेले आहे आणि दिवसेंदिवस तुम्हाला एक मी इथला व्हिडिओ तुम्हाला देतोय की जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं जे 055 आहे हे वर्धा जिल्हा, नागपूर जिल्ह्यात भरपूर प्रमाणात लागलाय आणि आता सध्या यवतमाळमध्ये सुरू झालं. तर सर्वप्रथम तुम्हाला याची थोडंसं काही मटेरियल दाखवतो कसं लागले. शेतकरी मित्रांनो, आपण याचा सुरुवातीला आपण माल कसा लागला ते पाहून घेऊ. हे बघा, याला मी नेहमीप्रमाणे सांगतो की तुम्हाला एका ठिकाणी याला जवळपास 6-6, 7-7 फळं लागलेली दिसते. तर आता ही जी डांगी लागलेली आहे याला बघू शकता तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे एका जागी लागलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हेरायटीचं खासियत आपण सांगत असतो नेहमी की एका जागेला जवळपास 5 ते 6 म्हणजे याचं ड्रॉपिंग होत नाही. एका ठिकाणी जवळपास 6 फळ तुम्हाला मिळते. तर सगळ्यात पहिले आपण यांना विचारून घेऊ, दादा की आपने कब लगाया और कितने पैकेट लगाया या आपने नर्सरी से लाया? नर्सरी से रूप लाया हुआ है सर, 4000 झाड़ लगाया मैंने. कौन से नर्सरी से लाया आपने? ये श्री कृष्ण हाईटेक नर्सरी सेलुडी. सेलुडी से. हाँ. कितना लाया था आपने? ये 4000 झाड़, 4000 पेड़ लगाए. पूरा एक ही वेरायटी है? एक वेरायटी पूरी कावेरी. कब लगाया आपने ये? ये 27 सितंबर की. 27 सितंबर. और अभी चल रहा है अपना 12 दिसंबर. दिसंबर. तो अभी कैसा लग रहा है मटेरियल आपको? क्या लग रहा है, माल कितना लग रहा है एक पेड़ को? एक पेड़ को सर कम से कम 4 से 5 किलो फल लगा हुआ है और काफी अच्छी वेरायटी है. हे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही याचे फळं बघू शकता. एकदम बढिया साईज आहे, ओव्हर साईज मस्त झाला. रेड कलर आहे याचावाला, बढ्या चक्री आहे. हे डार्क कलर आलेलं बघू शकता. मस्त सुंदर साईज आहे याचावाला. जवळपास आज नाही म्हटलं तरी याचा साईज माझ्या मते 90 ते 80 ग्रॅमचं पुरेपूर फळ आहे. आणि फळधारणा जेवढी दिसते एवढी जरी फळधारणा असली तरी सुद्धा याला वेटेज एकदम मस्त आलेला आहे. याचा साईज चांगला आहे. आणि बाजारात नेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, बरेचसे आपण व्हिडिओ तुम्हाला दिले की लोकांचे 10-10, 12-12 कॅरेट म्हणजे तोडे झाल्याच्या बाद पण सुद्धा साईज सेम टू सेम राहिलेला, साईज कुठं कमी झालेला नाही आहे. हा आता जस्ट आता सुरू होण्याच्या पोझिशनमध्ये आहे. याचा पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला नंतर 2 महिन्यांना देईल. तर हा आता सुरू झालेला प्लॉट आहे आणि साइज एकदम मस्त है. शेतकरी, आपने पिछले साल से जो वेरायटी लगी उससे क्या लग रहा है आपको? उससे सर बहुत अच्छी वेरायटी है, उससे डबल का माल लगा हुआ है वेरायटी के. म्हणजे आप जो पुरानी वेरायटी से इससे ज्यादा सॅटिस्फाय हो? आपको बहुत अच्छा लगा? बहुत अच्छी लगी सर. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या कोणी अजूनही तुम्ही आपलं कावेरीचं 055 हे व्हेरायटी अजूनही जर तुम्ही वापरली नसेल आणि तुमच्या शेतात जर लागवड केली नसेल तर तुम्ही काय करा, ज्या कुठल्या नर्सरीला तुम्हाला माल मिळेल किंवा कुठल्या जर तुम्ही पॅकेट खरेदी करत असाल तर बऱ्याचशा कृषी केंद्रावर आपला हा माल अवेलेबल आहे. तर कावेरीचं 055 या नावानं तुम्ही याची मागणी करा आणि आपल्या शेतामध्ये लावा. तुमच्या प्रचलित ज्या व्हेरायटी आहे त्याच्यापेक्षा डबल उत्पादन देईल. मी तर तुम्हाला भरोशाने सांगतो की हे डबल उत्पादन आहे, कारण एका ठिकाणी 6-6 गोस लागत आहे आणि याचं वेट एकदम मस्त आहे. कुठं ओव्हर साईज नाही आहे, कलर एकदम चांगला आहे, पुरेपूर गावरानी सेफ आहे याचावाला. मार्केट नेला माल हा विकला जातो आणि याची पत्ती जर म्हणाल कॅनोपी एकदम बढिया आहे आणि रोगाला सुद्धा म्हणजे सहनशील व्हेरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर लागवड केली नसेल तर आवर्जून 055 या व्हेरायटीची तुम्ही लागवड करा. तुम्हाला उत्पादन वाढेल, तुमचा मुनाफा वाढेल आणि तुमचा फायदा होईल. धन्यवाद.